जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञान दशक मायोद्भव नाम समास पहिला देवदर्शन नाम श्रीराम समर्थ श्रोती व्हावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरु शिष्यांचा संवाद अति सुगम परेसा. श्रीराम समर्थ समर्थांनी काय हो पूर्ण दासबोध ग्रंथामध्ये काय दिलेला आहे हो, सद्गुरु शिष्यांचा संवाद दिलेला आहे. आणि प्रत्येक ग्रंथाची म्हणजे प्रत्येक समासाची सुरुवात करताना समर्थांनी काय सांगितले, श्रोती व्हावे सावध. काय करायचे आता, श्रोती सावध व्हा. विमळ ज्ञान बाळबोध, लहान मुलांना ज्याप्रमाणे शिकवलं जातं त्याप्रमाणे श्रोत्यांना काय हो शिकवतात समर्थ. सद्गुरू काय करतात, लहान बाळकाला शिकवल्याप्रमाणे आपल्याला काय करत असतात, बाळबोध देत असतात. गुरु शिष्यांचा संवाद अति सुगम परेसा. काय हो दिलाय इथं, गुरु शिष्यांचा संवाद दिलाय आणि तो काय करा, अतिशय सुलभ असा संवाद दिलेला आहे. आणि तो काय करा, श्रवण करा असं कोण सांगते, सद्गुरू सांगतायत. नाना शास्त्रे धांडोळीता आयुष्य पुरेना सर्वता अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे. नाना शास्त्रे धांडोळीता. आता आपलं आयुष्य किती आहे हो, आपल्याला माहिती आहे आयुष्य किती आहे आपल्याला. आता तर आयुष्याचा काय नाहीये, भरवसा नाहीये. मग मिळालेल्या आयुष्यामध्ये अनेक शास्त्र म्हणजे ग्रंथ एवढे आहेत की ते काय होत नाहीत, वाचून पूर्ण होत नाहीत. मग मिळालेल्या आयुष्यामध्ये हे ग्रंथ वाचणं सुद्धा काय नाहीये, शक्य नाही. आणि जेवढे वाचलेले ग्रंथ आहेत त्या ग्रंथामधून आपल्या अंतरीचा संशय गेलाय का हो परमेश्वराविषयीचा, तर तो न जाता अंतरीचा संशय काय होतोय, वाढतोयच. म्हणून समर्थ काय म्हणतात, नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके. समर्थ म्हणतायत आता आयुष्य मिळालेल्या आयुष्यामध्ये आपलं निम आयुष्य तर कशामध्ये जातं व झोपीमध्ये. आणि त्या आयुष्यामध्ये ग्रंथ वाचायचे आणि जी काय नाना तीर्थे दिलेली आहेत आपल्याला माहिती आहेत. नाना तीर्थे किती आहेत, थोर थोरे आहेत. आणि पूर्ण विश्वामध्ये अनेक थोर थोर तीर्थे आहेत आणि पुण्यदायक अशी काय आहेत, तीर्थक्षेत्र आहेत. आणि प्रत्येक तीर्थक्षेत्राकडे जाणे एवढं तरी सोपं आहे का हो. ऐसी तीर्थे सर्वही करी ऐसा कोण रे संसारी फिरो जाता जन्मवरी आयुष्य पुरेना. म्हणजे काय, एकतर मिळालेल्या आयुष्यामध्ये तीर्थ फिरणं शक्य आहे का, जेवढी सगळी तीर्थे आहेत तेवढं फिरणं मिळालेल्या आयुष्यामध्ये काय नाहीये, शक्य नाही. आणि पुण्य काय होतं, आपण म्हणतो तीर्थाला गेल्यानंतर काय होतं, पुण्य प्राप्त होतं. नाना शास्त्र वाचल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. परंतु काय हो, नाना शास्त्र वाचायला सुद्धा आयुष्य पुरत नाही आणि नाना तीर्थ फिरायला सुद्धा काय पुरत नाही हो, आयुष्य पुरत नाही. मग करायचं काय, नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने हे सर्व ही देवा कारणे करिजेत आहे. आपण काय म्हणतो, हे सगळं आम्ही कशासाठी करतो, देव प्राप्त व्हावा. अनेक प्रकारची तपे दाने योग साधने सर्व काही काय करतो, देवाच्या प्राप्तीसाठी करतोय. परंतु म्हणजे नाना तीर्थाला जातोय, नाना शास्त्र वाचतोय, नाना ग्रंथ वाचतोय. कशासाठी वाचतोय हो, फक्त आपली इच्छा काय आहे, मला काय व्हावं, देवाची प्राप्ती व्हावी. म्हणून हे सगळं काय करतोय, आपण करतोय. पावावया देवादी देवा बहुविध श्रम करावा तेने देव ठाई पाडावा हे सर्व मत. आता देवादी देव म्हणजे देवादी देवाची प्राप्ती होण्यासाठी आपण काय करतो, त्या देहाला किती श्रम देतो. काही लोक अखंड काय करतात हो, महिनाभर उपवास करतात, अखंड त्या देहाला काय करतात हो, कठीण असं काय करायला होतात, श्रम करतात. म्हणजे अखंड काय करतात, उपवास करतात, पायात चप्पल घालत नाहीत, अशा उन्हामध्ये काय करतात हो, अनवाणी चालतात. एवढं देहाला काय देतात, कष्ट देतात.
परंतु म्हणजे हे सगळ्यांचं मत काय आहे, एवढं कष्ट केलं, शरीराला कष्ट दिले तर काय होईल, देवाची प्राप्ती होईल. पण हे शक्य आहे का हो एवढं? समर्थांना काय सांगायचंय, देवाची प्राप्ती अशाने होणार आहे का हो? देहाला कष्ट देऊन म्हणजे अनवाणी राहिलं, उपवासी राहिलं, देवाची प्राप्ती होईल का? आपल्यालाच प्रश्न विचारायचा आहे. काय होतंय आपल्या ह्याच्यात? वृद्धी होते, संशयामध्ये काय होते हो? संशय वाढतच जातोय. नाना शास्त्र वाचतोय आपण, नाना ग्रंथ काय करतोय, वाचतोय. हा ग्रंथ वाचल्यानंतर देवाची प्राप्ती होईल, हा ग्रंथ पण श्रवण काय केलं पाहिजे हो? आतमध्ये गेलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. श्रवण, नाना शास्त्र आपण शोधण्यापेक्षा सद्गुरूंना काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूंना शरण जाऊन काय केलं पाहिजे हो, श्रवण केलं पाहिजे. श्रवणातून आपल्याला काय होतो, देवाची ओळख होते. खरा देव कोणता आपण पाहिलंय. गेल्या दशकामध्ये चतुर्दश ब्रह्ममध्ये समर्थांनी किती खोलवरती जाऊन काय हो, त्या परब्रह्माची ओळख करून दिली, माया आणि परब्रह्म. परंतु माया नाशिवंत आहे, परब्रह्म हे कसं आहे हो, शाश्वत आहे. एवढं समजून सांगून सुद्धा आपण सोडायला तयार आहे का मायेला? आपण अडकतोय कशामध्ये, मायेमध्येच. म्हणून समर्थ काय म्हणतात, पावावया भगवंता ते, नाना पंथ नाना मते, तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे. आता पावावया भगवंता ते, आता देवाला पावण्यासाठी म्हणजे ज्या भगवंताची प्राप्ती म्हणजे काय करायचंय, प्राप्ती होण्यासाठी काय करावं लागतो, पुष्कळ श्रम करावे व त्या योगाने तो आपलासा करावा, असे सर्व लोकांचे काय असते, मत असते. ज्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक पंथ व अनेक मते निर्माण झाली, त्याचे स्वरूप तरी कसे आहे, तर तो देव कसा आहे. काय हो, देवाची प्राप्ती होण्यासाठीच प्रत्येक काय निघाले, अनेक पंथ, अनेक नाना पंथ नाना मते, अनेकांची अनेक मते आहेत. काय हो, असा देव प्राप्त होतो. पावा वया भगवंता ते, नाना पंथ नाना मते, तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे. समर्थ काय म्हणतात की देवाला प्राप्त करण्यासाठी नाना पंथ आहेत. बघा आपल्या भोवताला आपण बघतो, नाना पंथ आहेत, नाना मत आहेत. प्रत्येकाचं मत कसं आहे हो, भिन्न आहे. मग अशा देवाचं स्वरूप कसं आहे, म्हणजे तो देव आहे तरी कसा. बहुत देव सृष्टीवरी, त्यांची गणना कोण करी, एक देव कोणे परी ठाई पडेना. आपल्याला माहिती आहे ह्या सृष्टीत काय आहेत व पुष्कळ देव आहेत, त्यांची मोजदाद करता येणार नाहीत, एवढे काय आहेत, देव आहेत. आणि त्यातून एक मुख्य देव कोणता हे काही केल्या समजत नाही. पण एक देव कसा मिळावा विचार केला पाहिजे, कारण ह्या सृष्टीमध्ये देव अनेक आहे. आपल्याकडं तर सगळं काय हो, किती देव आहेत, नाना तऱ्हेचे देव आहेत. परंतु मुख्य देव कोण आहे, त्या मुख्य देवाची ओळख काय केली पाहिजे, घेतली पाहिजे. असं कोण म्हणतायत, समर्थ कल्याण स्वामीला म्हणत आहेत की काय मुख्य देव कोण आहे. अनेक आहे सृष्टीमध्ये, अनेक देव आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक मत आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक तीर्थे आहेत. आणि माणूस काय करतो, एवढं देहाला कष्ट देतो. कशासाठी कष्ट देतो, की त्याला काय वाटतं, एवढे कष्ट देहाला दिले तर काय होईल, देवाची प्राप्ती होईल. परंतु देवाची प्राप्ती होण्यासाठी एवढे कष्ट देणं गरजेचं आहे का हो, नाही. देवाची प्राप्ती सहज होते, परंतु काय हो, मार्ग आपला काय आहे, चुकीचा आहे. बहुत देव सृष्टीवरी, त्यांची गणना कोण करी, एक देव कोणे परी ठाई पडेना. बहुविध उपासना, ज्याची जेथे पुरे कामना, तो तेथेची राहिला मना सदृढ करुणी. बहुविध उपासना काय सांगितले, अनेक प्रकारच्या उपासना आहेत, ज्याची ज्या ठिकाणी इच्छा पूर्ण होते तो तेथेच काय होतो, मन दृढतापूर्वक लावून बसतो.
बघा लक्षात घ्या, आपण कधी कुठपर्यंत देवाला मानतो, एखाद्या ठिकाणी जातो बघा, काही अडचण आली की कोण काय सांगतं, जावा या ठिकाणी, जावा या तीर्थाला जावा, तुमची काय होईल, इच्छा पूर्ण होईल. आणि आपण त्या तीर्थाला जातो आणि योगायोगाने काय होते, आपली मनातील इच्छा पूर्ण होते. मग आपलं मन काय होतं, त्या भगवंताच्या चरणी काय होतं, दृढ बसतं. मग आपलं तिथंच काय होतं, तिथंच मन काय होतं, सदृढ होतं. बहुदेव बहुभक्त इच्छा झाले आसक्त, बहु ऋषी बहुमत वेगळाले. आता बहुदेव, देव पुष्कळ आहेत आणि इच्छेत गुंतलेले त्यांचे भक्तही काय आहेत, पुष्कळ आहेत. तसेच ऋषीही पुष्कळ आहेत आणि त्यांची मतेही काय आहेत, वेगवेगळी आहेत. बहु निवडता निवडेना, एक निश्चय घडेना, शास्त्रे भांडती पडेना निश्चय ठाई. बहु निवडता निवडेना, कितीही निवड केली तरी खरे काय निघत नाही व एक निश्चय होत नाही. शास्त्रांचे तर भांडण लागले आहे, त्यांचे काय होत नाही, एक मत होत नाही. आता काय आहे बहु निवडता निवडेना, हे देवच एवढे आहेत की काय होत नाही निश्चय होत नाही की देवाला कुठं म्हणायचं. आता ह्याच्यावरून एक बोध आठवला. एक माणूस असतो आणि त्याला काय तो रोज देवाची काय करत असतो, पूजा करत असतो. एक दिवस तो पूजा करत असताना त्याच्याजवळ एक उंदीर येतो आणि त्यानं आणलेला प्रसाद देवासाठी तो काय करायचा, रोज काही ना काही प्रसाद वाटीमध्ये घ्यायचा आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. मग त्यानं जी वाटी ठेवलेली असते, तो उंदीर काय करतो, येऊन त्या वाटीतला काय खातो, प्रसाद खातो. आता ह्या व्यक्तीनं ते बघितलं, तो म्हणाला, अरे खरा देव कशामध्ये आहे, या उंदरामध्ये आहे. कारण ह्या उंदरानं काय खाल्लाय, आता प्रसाद खाल्लाय. मला न घाबरता काय खाल्ला, ह्याने प्रसाद खाल्ला. म्हणून काय केलं, तो उंदराला पकडून आणलं त्यानं आणि त्या उंदराची काय करायला लागला, सेवा करायला लागला. त्याला आंघोळ घालायचा, त्याला पुसायचा, खायला द्यायचा. असा उंदीर पण काय झाला चांगला काय झाला, असा मोठा झाला. एक दिवस घरातील मांजर बघत होती काय की ह्या उंदराचे खूप काय चाललेत, लाड चाललेत. आता खऱ्या देवाची ओळखच नाही म्हणून तो काय करत होता, त्या उंदराची काय करू लागला, पूजा करू लागला. हे मांजरीनं बघितलं. मांजरीनं काय केलं, एक दिवस उंदीर पकडला, त्या माणसाने एकटा उंदीर पकडला आणि नेला. मग परत ह्याला वाटलं की काय, देव उंदरात नाही तर कशात आहे, देव मांजरात आहे. म्हणून त्यानं काय केलं, परत त्या दिवसापासून मांजराची पूजा करायला लागला. आता मांजराची पूजा करताना बाहेर एक दिवस मांजराची पण तशाच पद्धतीनं काय करायला लागला, खूप असं त्याला जे जे पाहिजे ते द्यायचा, कारण देव मानलंय ना मांजराला. परत एक दिवस काय झालं, कुत्रं आलं दारात, म्हणजे त्यांचंच कुत्रं, आणि त्यानं काय केलं, त्या मांजराला म्हणजे असं मारलं पंजानं. हे कुणी बघितलं, त्या व्यक्तीनं बघितलं, अरे मांजरात देव नाही तर देव कशात आहे, कुत्र्यामध्ये आहे. म्हणून तो त्या दिवसापासून कुत्र्याची काय करायला लागला, पूजा करू लागला. असं करता करता, कुत्र्याची पूजा करता करता, म्हणजे त्या कुत्र्याला जे जे पाहिजे ते द्यायचा आणि त्याची काय करायचा, पूजा करायचा. त्याला खायला जे पाहिजे ते द्यायचा. आणि हे करत असताना एक दिवस काय केलं, कुत्र्यानं त्याच्या पत्नी देखत टोपल्यातील काय केलं, चपाती पळवली. मग ती पत्नीनं काय केलं, बेलनं फेकून मारलं. कशाला, कुत्र्याला. हे कोणी बघितलं, त्या माणसाने बघितलं. त्याला तो म्हणाला की अरे माझं चुकलंच, देव कुत्र्यात नसून देव माझ्या काय आहे, बायकोमध्ये आहे. आणि त्या दिवसापासून तो काय करायला लागला, बायकोची पूजा करायला लागला. आता बायकोची पूजा करताना असे दिवस उलटून गेले, तिला काय पाहिजे तो द्यायचा, सगळे तिचे लाड पुरवायचा, म्हणजे आता देवच मानलं ना तिला. आणि असं करता करता एक दिवस काहीतरी चूक झाली बायकोची, म्हणून यानं काय केलं, तिच्या थोबाडीत मारली.
थोबाडीत मारल्यानंतर परत त्यानं अंतरी विचार केला, अरे देव बायकोमध्ये नसून माझ्यामध्येच आहे. म्हणजे ही माणसाची अशी काय झाली हो, भ्रामक अशी काय झाली अवस्था झाली. मतांमध्ये काय आहे, माणसाच्या भेद आहे. म्हणजे बहु निवडता निवडेना, एक निश्चय घडेना, शास्त्रे भांडती पडेना, निश्चय ठाई. म्हणजे देव सगळीकडं काय करतो, माणूस शोधतोय, परंतु त्याला काय होत नाहीये हो, देवाची, खऱ्या देवाची ओळख होत नाही. म्हणून देव म्हणजे त्या माणसासारखी सर्वांची काय झाली हो, अवस्था झाली. बहुत शास्त्री बहुत भेद, मतांचा विरोध, ऐसा करिता विवाद बहुत गेले. बहुत शास्त्री बहुत भेद, बहुत शास्त्र, अनेक शास्त्र व त्यांचे भेदही काय आहे तो अनेक आहे. मतांमध्ये काय आहे, विरोध आहे. असा वाद करता करता पुष्कळ लोक काय होऊन गेले. सहस्त्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. सहस्त्रामध्ये कोणी एक म्हणजे लोकात एखादाच त्या मुख्य देवाचा काय करतो, विचार करतो. पण त्या देवाचे कौतुक लीला त्याला कळत नाही. पण देवाचे कौतुक कळणे दुर्घट आहे असे म्हटले तरी अहंता जडते व देवच काय राहतो, दूर राहतो. आता एखाद्याला झाली देवाची समजा ओळख झाली तरी काय त्याला येतो, लगेचच अहंकार येतो. आणि अहंकार आल्यामुळं खरा देव काय राहतो, लांबच राहतो. आणि ह्याच्याकडं काय येतो, अहंकार येतो. ठाई न पडे कैसे म्हणता, ते लागली अहंता, देव राहिला परता अहंता गुणे. ठाई न पडे कैसे म्हणता, म्हणजे देव कळत नाही असे तरी कसे म्हणावे. कारण देहाचा अभिमान पाठीस लागतो व त्या अभिमानामुळे काय राहतो, देव लांबच राहतो. आता असो हे बोलणे, नाना योग ज्या कारणे, तो देव कोण्या गुणे ठाई पडे. समर्थ काय म्हणतात, आता हे बोलणे पुरे झाले. असे अनेक प्रकारचे योग ज्यासाठी करायचे, तो देव कोणत्या उपायाने प्राप्त होईल हे काय करायचंय, आपण आता पाहायचंय. देव कोणाशी म्हणावे, कैसे तयासी जाणावे, तेची बोलणे स्वभावे बोले जेल. आता हे बोलणं काय झालं समर्थ म्हणतात पुरेसं झालं. आता कुठलं अनेक प्रकारचं काय करायचंय, योग करायचंय. ज्यासाठी करायचंय तो देव कोणत्या उपायानं प्राप्त होईल, कोणाला म्हणावे, म्हणजे देव कोणाला म्हणावे व त्याला कसे जाणावे, तेच आता काय करतो, सांगतो. असं कोण म्हणतायत, समर्थ म्हणतायत. जेने केले चराचर, केले सृष्टीदी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे. बघा समर्थ काय म्हणतात, जेने केले चराचर, काय केलं, ज्यानं हे चराचर म्हणजे चराचर निर्माण करून सृष्टी इत्यादींचे व्यापार चालवले आहेत. सकल करता हे ज्याचे नाव निरंतर चालले आहे. बघा समर्थ काय म्हणतात, हे चराचर ज्यानं निर्माण केले, हा सृष्टीचा व्यापार ज्यानं चालवला आहे, सर्व करता निरंतर जो आहे त्यालाच काय म्हणायचंय ओ, देव म्हणायचंय. तेने केल्या मेघमाळा, चंद्रबिंबी अमृत कळा, तेज दिदले रवी मंडळा जया देवे. देव कुणाला म्हणायचंय, हे चराचर, ही सृष्टी ज्यानं निर्माण केली, सृष्टी जो चालवतोय आणि सृष्टी म्हणजे सृष्टीचं पालन पोषण जो करतोय त्यालाच काय म्हणायचंय ओ, सर्व करता निरंतर देव म्हणायचंय. आता त्यानं काय केलंय ओ, मेघमाळा त्यानं निर्माण काय केलंय, ज्या देवाने मेघांच्या माळा उत्पन्न केल्या, चंद्रबिंबांच्या ठिकाणी अमृताच्या कळा ठेवल्या, सूर्यमंडळाला काय दिलं ओ, तेज दिलं. ज्याची मर्यादा सागरा, जेने स्थापिले फणीवरा, जयाचेनी गुणे तारा अंतरिक्ष. समर्थ काय म्हणतात, ज्याने समुद्रास मर्यादा घालून दिली, शेषाची स्थापना केली आणि पृथ्वी कुठं ठेवली हो, शेषाच्या मस्तकावर ठेवली.
व ज्याच्या योगाने आकाशात तारका आहे, अंतरिक्षात काय आहे तो नक्षत्र, प्रत्येक जे नक्षत्र आहे त्यांना काय आहे हो, अंतरिक्षामध्ये काय दिली, जागा दिली, असा जो आहे त्याला काय म्हणायचंय हो, देव म्हणायचंय. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जेने निर्मिले लोक तिनी तया नाव देव. बघा समर्थ काय म्हणतात, चारी वाणी, चारी खाणी. कोणत्या चारी खाणी हो, उद्बीज आपल्याला माहित आहे काय हो, अंडज जारज स्वेदज उद्बीज, ह्या काय आहेत, 4 खाणी आहेत. वाणी कोणत्या आहेत, परा पश्यंती मध्यमा वैखरी, ह्या काय आहेत, 4 वाणी आहेत. मग चारी खाणी चारी वाणींचे अनंत जीव काय केलेत हो, जन निर्माण केलेत. तो कोण आहे, काय सांगितलंय समर्थांनी, चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी. आपला जन्म कितवा आहे, म्हणजे आपल्याला जन्म मनुष्य देह हा कितवा जन्म आहे हो, 84 लक्ष. म्हणजे एवढं फिरून यावं लागतं, त्यावेळेस काय मिळतो, नरदेह मिळतो. मग अशा ज्या 84 लक्ष योनी आहेत, हे ज्यानं निर्माण केले, म्हणजे जेने निर्मिले लोक तिनी, म्हणजे मृत्यूलोक, आपण म्हणतो ना पाताळ लोक, मृत्यूलोक आणि स्वर्गलोक, असे तिन्ही लोक ज्यानं निर्माण केले, तो कोण आहे, देव आहे. ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोची देव हा निर्धार निश्चयसी. समर्थ काय म्हणतात, ब्रह्मा विष्णू शंकर हे ज्याचे अवतार आहेत, तोच निश्चय करून काय आहे हो, म्हणजे हे जयाचे अवतार, तोची देव, म्हणजे तोच हाच काय आहे, तोच देव. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचे हे ज्याचे अवतार आहे, तो देव काय आहे हो, निश्चित तोच काय आहे, देव आहे. देवाऱ्यांचा उठोनी देव, करू नेने सर्व जीव, तयाचेने ब्रह्मकटाव निर्मिला नवचे. देवाऱ्यांचा उठोनी देव, काय समर्थ म्हणतायत, आपल्या घरच्या देवाऱ्यातल्या देवाने उठून हे सर्व काही निर्माण केलेलं नाही, त्याच्यानं अनंत ब्रह्मांडाचे गोल उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात समर्थांना काय सांगायचंय, आपल्या देवारातल्या देव उठून हे सर्व करू शकत नाही. लक्षात घ्या, खरा देव काय आहे हो, वेगळाच आहे. ठाई ठाई देव असती, तेही केली नाही क्षिती, चंद्र सूर्य तारा जी मोती, तयाचेनी नव्हे. ठाई ठाई देव असती, म्हणजे काय सांगितलंय, तसेच सगळ्या आपण बघतो ठिकठिकाणी काय आहे तो देव आहेत, त्यांनी ही पृथ्वी निर्माण केली नाही, किंवा चंद्र सूर्य तारा मेघ हेही त्याने काय केलं नाही, त्यांच्याच्याने निर्माण झाले नाहीत. हे कुणी निर्माण केले, ज्यानं निर्माण केलंय त्यालाच काय म्हणायचंय हो, देव म्हणायचंय. सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, ज्याची कळा लीळा लागव, नेनती ब्रह्मादिक. सर्व करता तोची देव, हे सर्व ज्यानं केले, हे सर्व सृष्टी म्हणजे हे सर्व ज्यानं निर्माण केले, तोच काय आहे व तोच देव आहे. तोच सर्व करता काय आहे ओ, देव आहे. पाहू गेले तर तो काय आहे ओ, निर्विकार आहे. त्याला काय नाहीये तर निरावय, म्हणजे काय नाही, त्याला अवयव नाहीयेत, काय नाहीयेत, त्या निरावयव आहे तो, म्हणजे काय अवयव नाहीत त्याला. ज्याची कळा लीळा लागव, नेनती ब्रह्मादिक, म्हणजे त्याची सृष्टी उत्पन्न करण्याची कला, सृष्टीत असणारी लीला व सृष्टी चालवण्याचे त्याचे कौतुक, हे ब्रह्मादी देवासही कळत नाही. एवढा श्रेष्ठ तो काय आहे हो, तो परब्रह्म आहे. त्याची काय कळत नाही, त्याची कळा लीळा लागव, म्हणजे काय उत्पत्ती कळत नाही, त्याचं पालन पोषण कळत नाही, त्याचा संहारही कळत नाही, असा तो काय आहे हो,
तो परब्रह्म तो देव आहे. येथे आशंका उठली ते पुढले समासी फिटली, आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. येथे आशंका उठली, येथे एक काय झाली म्हणजे आशंका काय झाली उत्पन्न होते. आता काय इथं सांगितलं, निरावयव चराचर कसे झाले ह्याचा विचार, त्याचे निरसन. आपल्याला लगेच प्रश्न पडतो, तो निरावयव आहे, मग त्यानं कसं काय ही सृष्टी निर्माण केली असेल. मग त्याचं निरूपण काय करा, पुढल्या समासात दिलंय समर्थ सांगतायत. त्याचं निरूपण पुढल्या समासात दिले आणि ते काय करा, श्रोती सावध श्रवण करा. पैस अवकाश आकाश, काहीच नाही जे भकास, तये निर्मळी वायोस जन्म झाला. आता बघा काय सांगतायत, पैस अवकाश आकाश, पैस अवकाश आकाश नाही, शून्य भकास निर्मळ असे आकाश आहे. त्या आकाशापासून त्या निर्मळाच्या ठिकाणी काय झाला हो, वायूचा जन्म झाला. म्हणजे त्या आकाशापासून कशाचा जन्म झालाय, वायूचा जन्म झालाय. वायूपासून झाला वन्नी, वन्नीपासून झाले पाणी, ऐशी जयाची करणी अघटित घडली. काय सांगतायत समर्थ, त्या वायूपासून काय झाला हो, अगोदर काय सांगितलं समर्थांनी, आकाशापासून त्या निर्मळाच्या ठिकाणी वायू काय झाला हो, उत्पन्न झाला. आणि त्या वायूपासून अग्नी व अग्नीपासून काय झाले, पाणी उत्पन्न झाले. अशी ज्याची करणी त्याचेच नाव काय आहे हो, देव आहे. उदकापासून सृष्टी झाली, स्तंभे वीण उभारली, ऐशी विचित्र कळा केली त्या नाव देव. काय सांगितलंय समर्थांनी, उदकापासून सृष्टी झाली, पाण्यापासून पृथ्वी झाली. म्हणजे ही जी पृथ्वी आहे ती कशापासून निर्माण झाली, पाण्यापासून. ती खांबा वाचून उभी केली. कुठला खांब तर दिलाय का आधार, गोल आहे पृथ्वी, कशी गोल आहे, तिला आधार तर आहे का कशाचा, खांबाचा तरी. अशी ज्याची अद्भुत कला आहे. म्हणजे खांबाशिवाय घर उभा राहू शकतं का, नाही. ही सगळी पृथ्वी त्यानं कशाशिवाय उभा केली हो, कोणत्याही आधाराशिवाय, कोणत्याही खांबाशिवाय ही पृथ्वी निर्माण केली. असा तो काय आहे हो, असा तो देव आहे. अशी त्याची काय आहे, करणी आहे. की त्याची ही अद्भुत काय आहे, कला आहे. की ज्यानं काय हो, खांबाशिवाय, विचार करा ना, विचार करा, त्या पृथ्वीवर आपण खांबाशिवाय घर निर्माण करू शकत नाही. अशी अख्खी पृथ्वीच त्यानं काय केली हो, बिगर खांबाची निर्माण केली. म्हणजे तो देव काय असणार आहे, काय ताकदीचा असेल आणि काय त्याची कला आहे, असं समर्थ सांगतायत. देवे निर्मिले हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासची देव म्हणती विवेकहीन. आता बघा समर्थ काय सांगतायत, देवे निर्मिली हे क्षिती, देवानं ही पृथ्वी निर्माण केली, तिच्याच पोटी काय झाले, पाषाण झाले. त्या पाषाणाच म्हणजे आपण काय म्हणतो, त्याच पाषाणाच्या मूर्ती तयार करतो आणि अविचारी लोक त्यालाच काय म्हणतात, देव म्हणतात. म्हणजे थोडक्यात समर्थांना काय सांगायचंय, दगडाच्या मूर्तीमध्ये देव नाही, ही आपली काय आहे, फक्त कल्पना आहे. अविचारी माणसाची काय आहे, ही कल्पना आहे. एक विचार करा ना, ज्यानं ही पृथ्वी निर्माण केली, त्या पृथ्वीच्या पोटात तो दगड निर्माण झालाय आणि त्या दगडाला आपण काय मानून बसलोय, देव मानून बसलोय. हे केवढं मोठं अज्ञान आहे आपलं. काय आहे आपलं, अज्ञान आहे. जो सृष्टी निर्माण करता, तो ये सृष्टी पूर्वी होता, मग हे तयाची सत्ता निर्माण झाली. जो सृष्टी निर्माण करता, आता ज्यानं ही सृष्टी, लक्षात घ्या, जो ही सृष्टी निर्माण करतो तो ह्या सृष्टीपूर्वी असणारच आहे, साहजिकच आहे. जो ही सृष्टी निर्माण करणारा तो ह्या सृष्टीपूर्वी होता, नंतर ही त्याची म्हणजे त्यानं सृष्टी निर्माण करण्यापूर्वी तो होता आणि
सृष्टी निर्माण झाल्यानंतर त्याची काय झाली हो, इथं सत्ता उत्पन्न झाली. सृष्टी निर्माण करता सृष्टीच्या पूर्वीचा हे तर माहित आहे ना आपल्याला. लक्षात घ्या, ज्यानं सृष्टी निर्माण केली तो साहजिकच सृष्टीच्या अगोदर असणारच आहे ना तिथं. तो असल्याशिवाय ही सृष्टी निर्माण झाली का? नाही. हे तर लक्षात घ्या. समर्थ काय म्हणतात हे तर लक्षात घ्या की तो काय होता, सृष्टी निर्माण करण्यापूर्वीच तो काय आहे असं होता, म्हणून तर ही सृष्टी निर्माण झाली ना. कुल्हाळ पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्हाळ नव्हे, तैसा देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा. बघा समर्थांना काय म्हणायचंय, कुल्हाळ पात्रापूर्वी होता म्हणजे इथं काय सांगायचंय समर्थांना, जे काय आपण मडकं वगैरे बनवतो ना, त्या मातीची भांडे बनवणारा कोण? कुंभार. कुल्हाळ म्हणजे काय हो? कुंभार सांगितलंय. म्हणजे मातीची भांडी बनवण्यापूर्वी तो कुंभार जिवंत आहे का नाही? म्हणजे ती गाडगी म्हणजे जे काय भांड बनवतोय तो म्हणजे कुंभार आहे का? नाही. तसा सृष्टी निर्माण करणारा म्हणजे मडकी घडवणारा कुंभार जसा मडक्यापूर्वी, तसा देव सृष्टीपूर्वी म्हणजे सृष्टीमध्ये पाषाण घडण्यापूर्वीचा तो देव आहे. मग आपण पाषाणाला देव कसं म्हणायचं असं समर्थांना सांगायचं. काय हो, समर्थांना काय म्हणायचंय, कोणतंही म्हणजे कुंभाराने भांड बनवण्याच्या अगोदर कुंभार आहे, तसं सृष्टी बनवण्यापूर्वी तो देव आहे. मग तो पाषाणात असेल का असं समर्थांना म्हणायचंय. काय तो पाषाणात असेल का? साहजिकच त्यानं पाषाण निर्माण केलाय म्हटल्यानंतर तो पाषाणात असेल का? नाही. मृत्तिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले, कार्याकारण एक केले तरी होणार नाही. मृत्तिकेचे काय केले? सैन्य केले. बघा आपण मातीचं काय असतात बघा, दिवाळीच्या वेळेस बघा असतात ते मातीचे सैन्य मिळतात, शिपाई, हत्ती, घोडे वगैरे काय मिळतात बघा. आणि ते उत्पन्न करणारा कुंभार अर्थात वेगळा, आणि मातीचे सैन्य व कार्य काय आहे तिथं? कुंभाराचं कार्य काय आहे? मातीचे सैन्य, व कारण कोण आहे? ते मातीचे सैन्य बनवणारा कुंभार. हे दोन्ही एक केले तरी काय होणार नाहीत. कारण म्हणजे कार्यकारण काय होत नाही, एक होत नाहीत. समर्थांना काय सांगायचंय की कार्याकारण एक केले तरी होणार नाही. म्हणजे काय हो, ज्यानं हे निर्माण केलंय म्हणजे सृष्टी आणि आपण हे एकत्र होणार आहे का? नाही होणार. म्हणजे इथं काय समर्थांना सांगायचंय की कार्य आणि कारण म्हणजे बनवणारा आणि ती भांडी म्हणजे कुंभार आणि मातीची भांडी ही एकत्र होणार आहेत का? कार्यकारण एकत्र होणार नाही. तथापि होईल पंचभूतिक, निर्गुण नव्हे काही एक, कार्याकारणाचा विवेक भूता परता नाही. तथापि होईल पंचभूतिक. समर्थांनी काय सांगितले? तथापि ह्या ठिकाणी कार्य करता ही दोन्ही पंचभूतात्मक असल्यामुळे एक आहेत. म्हणजे काय सांगतात समर्थ? परत ह्या ओवीमध्ये काय सांगितले समर्थांनी? ह्या ठिकाणी कार्य व कर्ता हे दोन्ही काय आहेत? पंचभूतात्मक असल्यामुळे एक आहेत असे म्हणावे हवे तर, परंतु निर्गुणाच्या ठिकाणी असले ऐक्य नाही. पंचभूता पलीकडे म्हणजे निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारण संबंध नाही, पण कार्यकारण संबंध पंचभूता पलीकडे निर्गुण ब्रह्माकडे नेता येत नाही असं सांगायचं समर्थांना. काय हो, की कार्यकारण कुठं नेता येत नाही. तथापि होईल पंचभूतिक, निर्गुण नव्हे काही एक, कार्याकारणाचा विवेक भूता परता नाही. अवघी सृष्टी जो करता, तो ते सृष्टीहून परता, ते संशयाची वार्ता काढूच नये. अवघी सृष्टी जो करता म्हणजे अवघी सृष्टी
जो ही सर्व सृष्टी उत्पन्न करणारा तो ह्या सृष्टीहून वेगळा आहे ह्याविषयी संशयाचे नाव सुद्धा काढू नये. सृष्टीकर्ता सृष्टी पलीकडचा ह्याविषयी संशय बाळगू नये असं कोण म्हणतात? समर्थ म्हणतात. काय? ही सृष्टी निर्माण करणारा हा कसा असणार आहे? ह्या सृष्टीपेक्षाही काय असणार आहे? व वेगळा असणार आहे याविषयी कोणी संशय बाळगू नये. खांबसूत्रीची बाहुली जेने पुरुषे नाचवली तोची बाहुले हे बोली घडे केवी. म्हणजे खांबसूत्रीची बाहुली, आता आपल्याला माहित आहे बघा, खांबसूत्री बाहुली म्हणजे कळसूत्री बाहुली ज्या पुरुषानं नाचवली तो पुरुषच ती बाहुली होय हे म्हणणे कधीतरी शोभेल काय? म्हणजे कळसूत्री बाहुली वेगळी आणि नाचवणारा वेगळा असतो हे लक्षात घ्या. त्यालाच बाहुली म्हणता येईल का हो? त्यानं फक्त काय दिलाय? तिला कळसूत्री बाहुलीला आवाज दिलाय म्हणून त्याला कळसूत्रीची बाहुली म्हणता येईल का? हे चुकीचं आहे असं काय सांगतायत? समर्थ सांगतायत. छाया मंडपीची सेना सृष्टी सारखीच रचना सूत्रे चाळी परितो नाना व्यक्ती नव्हे. छाया मंडपाची सेना काय सांगतायत समर्थ? छाया मंडपीची सेना म्हणजे पडद्याच्या आतील दिव्याच्या प्रकाशाने पडद्यावर कातरून लावलेल्या पशु पक्षी मनुष्य इत्यादिकांच्या चित्रांची छाया पाडली असता, म्हणजे सिनेमातल्या खेळण्यातल्या प्रमाणे ती चित्रे मोठी व प्रत्यक्ष सृष्टी रचनेप्रमाणेच हुबेहूब मूळच्या सारखी दिसतात व त्या चित्रांची सूत्रे चालवणारा इसम म्हणजे ती अनेक चित्रे नव्हेत सूत्रधार वेगळा. म्हणजे समर्थांनी उदाहरण दिलेत हो, हे आपल्यासाठी काय दिलेत? उदाहरण दिलेत. काय की जो बघा आपण बघतो बघा की एखादी व्यक्ती काय करते हो, ते म्हणजे पाठीमागं दिवा किंवा लाईट लावलेली असते आणि हाताने काय दाखवतो तो असा उजेड पाडतात त्या पडद्यावरती. मग पडद्यावरती उजेड पाडल्यानंतर वेगवेगळ्या काय दिसतात हो, त्याच्यावरती प्रतिकृती दिसतात. म्हणून आपल्याला ती प्रतिकृती आणि तो व्यक्ती जो ते प्रतिकृती दाखवतो त्या व्यक्तीला एकच म्हणता येईल का? समर्थांनी ही वेगवेगळी उदाहरणं दिलेत. समर्थाने अगोदर सांगितले ना, बाळबोध. एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे आपण शिकवतो त्याप्रमाणे आपल्याला समर्थ काय करतायत हो, लहान मुलांप्रमाणे बोध देऊन काय करतायत? शिकवत आहेत. तैसा सृष्टी करता देव परितो नव्हे सृष्टी भाव जेने केले नाना जीव तो जीव कैसेनी. तैसा सृष्टी करता देव, त्याप्रमाणे सृष्टी उत्पन्न करणारा जो देव आहे तो सृष्टीरूप नाही. ज्याने अनेक जीव उत्पन्न केले तो स्वतः जीव कसा असेल? म्हणजे आपले ज्या अंधश्रद्धा आहे काय हो, समर्थांनी सरळ सरळ सांगितले, दगडाच्या मूर्तीमध्ये देव नाही. दगडाच्या मूर्तीच्या समोर डोकं आपटलं, जीव दिला तरी ते दगडाच्या मूर्तीतून देव निघणार आहे का हो बाहेर? नाही. कारण का हो, देव कुठं आहे? सृष्टी निर्माण करण्यापूर्वीच काय आहे? हा देव आहे आणि सृष्टीनंतरही आपल्यानंतरही तो देव असणारच आहे. ज्यानं हे विश्वच निर्माण केलंय तो ह्या सृष्टी निर्माण करण्यापूर्वी काय असणार आहे? साहजिकच असणार आहे. त्याला काय? तैसा सृष्टी करता देव परी तो नव्हे सृष्टी भाव जेने केले नाना जीव तो जीव कैसेनी. समर्थ काय म्हणतात? अनेक जीव 84 लक्ष जीव योनी ज्यानं निर्माण केली, अनेक जीव ज्यानं निर्माण केले तो स्वतः काय कसा जीव, म्हणजे स्वतः जीव कसा असेल बरे? जे जे जया करणे पडे ते ते तो हे कैसे घडे म्हणून वायाची बापुडे संदेह पडती. जे जे जया करणे पडे म्हणजे जो जे करतो, म्हणजे जो जे करतो तो करता ते ते कार्य आहे असे कसे होईल? म्हणून
कित्येक बिचारे विनाकारण काय पडतात, संशयात पडतात. जो जे करतो तो त्याहून वेगळा असतो. म्हणजे जो करतो तोच काय असू शकत नाही, कार्य असू शकत नाही. म्हणजे कर्ता आणि कार्य हे काय आहेत, विभिन्न आहेत. सृष्टी ऐसेची स्वभावे, गोपुर निर्मिली बर्वे, परी तो गोपुर करता नव्हे निश्चयसी. बघा किती उदाहरणं समर्थ देत आहेत, किती बाळबोध आपल्याला देत आहेत. कशासाठी? फक्त आपल्याला काय व्हावं, समजावं. सृष्टी म्हणजे त्या परमेश्वराची काय व्हावी, ओळख व्हावी म्हणून समर्थ एवढं आपल्याला देत आहेत. म्हणजे आपल्यावरती काय आहे, समर्थांचा खूप काय आहे हो, जीव आहे. सद्गुरु परंपरेचा काय आहे, खूप आपल्यावरती काय आहे, प्रेम आहे. त्या प्रेमापोटी किती उदाहरणं दिले तो या समासामध्ये. अखंड समर्थ कुणासाठी एवढं लिहून ठेवलंय? फक्त आपल्यासाठी लिहून ठेवलंय. सृष्टी आणि लहान मुलांना ज्याप्रमाणे अज्ञानातून बाहेर काढतात त्याप्रमाणे आपल्याला काढायचं चाललंय. लक्षात घ्या, आपण एखाद्या लहान मुलाप्रमाणे, लहान मुलाला पण आपण एवढं समजून सांगणार नाही, एवढं सद्गुरू आपल्याला काय करतायत हो, समजून सांगतायत. लक्षात घ्या. ऐसी सृष्टी ऐसेची स्वभावे, गोपुर निर्मिले बर्वे, परी तो गोपुर करता नव्हे निश्चयसी. म्हणजे सृष्टीप्रमाणेच गोपुर म्हणजे देवळाच्या पुढील दरवाजावर काय असतात, मजले असतात, ते चांगले तयार केलेले असते. पण गोपुर म्हणजे करणारा, म्हणजे गोपुर म्हणजे कारागीर नव्हे, हे कळलं पाहिजे. गोपुर उभारणारा, काही गोपुर नव्हे. बघा काय सांगतात समर्थ, मंदिराच्या पुढील दरवाजावर काय असतात हो, मजले असतात. बघा मजले म्हणजे ते चांगले तयार केलेले असतात. म्हणजे हे एखाद्या कारागिरीने काय केलेले असतात, हे गोपुर निर्माण केलेले असतात. म्हणजे तो कारागीर गोपुर आहे का हो, असं समर्थांना सांगायचंय. तैसे जग निर्मिले जेणे, तो वेगळा पूर्णपणे, एक म्हणती मूर्खपणे, जग तोची जगदीश. मग समर्थांनी एवढी उदाहरणं दिलेत आपल्याला. काय हो, छाया मंडपीचं जे दिलंय, परत खामसूत्रीचं दिलंय, किती किती उदाहरणं समर्थांनी दिलेत. तो वायूचं, आकाश, सगळे उदाहरणं दिलेत. तरी आपल्या मनामध्ये काय उठतो, संदेह उठतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, तैसे जग निर्मिले जेणे. म्हणजे तसं त्याचप्रमाणे ज्यानं जग निर्माण केले तो जगाहून काय आहे, पूर्ण वेगळा आहे. जग तो जगदीश होय असे कोणी मूर्खपणाने म्हणतात. तसा जग निर्माण करता जगदीश नव्हे. समर्थांना काय सांगायचंय, हे जे जग निर्माण केले तो जगदीश म्हणजे जग नव्हे. तो जगापेक्षा काय आहे हो, निराळा आहे. पूर्णपणे काय आहे, ज्यानं हे जग निर्माण केले तो ह्या जगापासून पूर्णपणे काय आहे हो, वेगळा आहे. एवम जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची कळा, तो सर्वांमध्ये परिनिराळा असो निसर्वी. एवम जगदीश तो निराळा, जगदीश हा जगाहून निराळा आहे. उत्पन्न झालेले जग ही त्या कर्त्याची काय आहे हो, लीला आहे. तो सगळ्यांमध्ये असून सगळ्याहून काय आहे हो, वेगळा आहे. जगदीश सर्व जगात सृष्टीत असतो, पण तो काय हो, जगाहून काय आहे हो, वेगळा आहे. आपल्याला काय वाटतं, देव ज्यानं हे निर्माण केलंय ना जग, त्या तोच काय आहे, जग तोची काय आहे, जगदीश. आपली काय आहे अशी धारणा आहे. परंतु समर्थ काय म्हणतात, जग वेगळं आहे आणि त्याला निर्माण करणारा जगदीश काय आहे हो, वेगळा आहे. त्याला एक म्हणता येणार नाही. आता मनोनी भूतांचा कर्दमो, याशी अलिप्त आत्मा रामो, अविद्या गुणे माया भ्रमो सत्यचे वाटे. आता बघा समर्थांनी खरं आपल्याला अगोदरच झाले ते भाग काय हो, परब्रह्मा म्हणून काय सांगितलंय, पंचभूतांचा कर्दम म्हणजे पंचभूतांचं मिश्रण असलेलं हे जे शरीर आहे आपलं, हे कशानं बनलेलं आहे पंचभूताने. हे जग सगळं निर्माण कशानं झालंय, पंचभूताने. आणि त्या पंचभूतांपेक्षाही
आत्माराम काय आहे हो, वेगळा आहे. अलिप्त आत्माराम म्हणजे ह्या पंचभूतांपेक्षाही जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो काय आहे हो, वेगळा आहे, अलिप्त आहे. अविद्येमुळे म्हणजे अज्ञानामुळे माया भ्रम आपल्याला काय वाटतं, अविद्येमुळे अज्ञानामुळे आपल्याला काय वाटतं, ही माया काय आहे, खरी आहे. म्हणजे अविद्येमुळे मायाभ्रम सत्य वाटतो, परंतु मायाभ्रम सत्य आहे का व सत्य काय आहे हो, आत्माराम जो सर्वाहून काय आहे हो, अलिप्त आहे. आपल्यामध्ये असून सुद्धा तो कधी धरून बसलाय का हो, नाही धरून बसला. कारण कसं हो, समर्थांनी सांगितलंय देहामध्ये काय काय सोडून जातो मनुष्य ज्यावेळेस देह सोडतो. माणूस बघा, एखादा मनुष्य काय आपण बघतो, एखादा मनुष्य गेला म्हणजे असं वारला तर देह तर तिथंच असतो, मग माणसं रडतात कुणासाठी हे तर कळलं नाही आपल्याला आतापर्यंत. देह तर समोरच असतो, मग रडतात का हो, कारण काय गेलेला असतो हे लक्षात घ्या. तो म्हणजे देहाला कुठपर्यंत महत्व कुठपर्यंत आहे, आपण बोलतोय चालतोय कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा अंतरी कार्याला उभा आहे तोपर्यंत हे तर आपण बोलू शकतोय, निरूपण करू शकतोय, सांगू शकतोय, परमेश्वराविषयी बोलू शकतोय कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे. आणि अंतरीचा अंतरात्मा निघून गेल्यावरती काय राहतंय हो शिल्लक, काहीच नाही राहतंय. हे समर्थांना सांगायचंय काय, एवं म्हणून भूतांचा कर्दमो यासी अलिप्त आत्मारामो अविद्या गुणे माया भ्रमो सत्याची वाटे. म्हणून काय समर्थ सांगतात, हा पंचभूतांचा देह आणि आत्माराम हे काय आहेत हो, वेगळे आहेत. आपण काय माया भ्रमामुळे आपल्याला काय वाटतं, आपला देहच काय आहे, सत्य आहे. तसंच ह्या जगाविषयी फक्त हे कळायसाठी सांगितलं उदाहरण काय हो, देहाचं. मग ही सृष्टी पंचभूतांनी निर्माण झाली ना, आकाश पंचभूत माहित आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. या पंचभूता म्हणजे या तत्वांपैकी एक जरी तत्व नसेल तरी चालतं का हो, नाही चालत. म्हणून सृष्टी चालण्यासाठी ह्या 5 तत्वांचं फार महत्व आहे. परंतु हे 5 तत्वांपेक्षाही 5 तत्वांनी आत्माराम काय आहे, म्हणजे हा सृष्टी निर्माण करणारा काय आहे हो, वेगळा आहे. त्याला एकच म्हणून चालणार नाही, कारण कसं आहे ते वेगळे. समर्थांना काय म्हणायचंय, ते वेगळं आहे, पंचभूतांहून तो काय आहे, निराळा आहे. मायोपादी जगडंबर आहे सर्वही साचार, ऐसा हा विपरीत विचार कोटेची नाही. काय समर्थ सांगतायत, मायोपादी जगडंबर आहे सर्वही साचार, म्हणजे मायोपादी जगडंबर सत्य आहे असे कोठेही म्हटलेले नाही. काय, मायोपादी जगडंबर सत्य आहे असं कोठेही म्हटलेलं नाही. म्हणून जग मिथ्या साच आत्मा, सर्वा पर जो परमात्मा, अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापून असे. म्हणून समर्थ काय म्हणतात, म्हणून जग मिथ्या व आत्मा ब्रह्म काय आहे हो, सत्य आहे. जो सर्वांच्या पलीकडे परमात्मा तोच काय आहे हो, अंतरात्मा होय. तो या सर्व सृष्टीला अंतर्बाह्य काय आहे हो, व्यापून आहे. तो परमात्मा काय आहे हो, सर्वापर आहे. सृष्टीला व अंतरात्म्याला प्रतिबिंबभूत जीव सृष्टीला काय आहे हो, व्यापून आहे. बघा समर्थांना काय सांगायचंय, तो अंतरात्माच काय हो, परमात्मा तोच काय हो, जो सर्वांच्या पलीकडे आहे. आत्माच काय आहे हो, सत्य आहे. आणि जो सर्वांच्या पलीकडे आहे तोच काय हो, अंतरात्मा होय. आणि तो ह्या सर्व सृष्टीला काय आहे हो, अंतर्बाह्य व्यापून आहे. तोच परमात्मा काय आहे हो, सर्वापर व्यापून आहे, तोच सर्वापर आहे. तयास म्हणावे देव एरे हे अवघेची वाव, ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा. समर्थांना काय सांगायचंय, त्यालाच काय म्हणायचंय हो, जो अंतर्बाह्य व्यापून आहे, जीव सृष्टीला व्यापून आहे, त्यालाच काय म्हणायचंय, देव म्हणायचंय.
बाकीचे हे सगळं काय आहे, व्यर्थ आहे. त्याच्या वाचून बाकी सर्व काय आहे हो, मिथ्या आहे, असा वेदांत शास्त्राचा काय आहे हो, अभिप्राय आहे. लक्षात घ्या. अंतरात्म्याशिवाय कोणतीही गोष्ट सत्य नाही. हे काय करा तुम्ही आताच मनावरती बिंबवा. म्हणजे बाह्य जो व्यापून आहे त्यालाच काय म्हणायचंय, देव म्हणायचंय. तोच खरा अंतरात्मा. पदार्थ वस्तू नाशिवंत, हे तो अनुभवास येत. या कारणे भगवंत पदार्थ वेगळा. पदार्थ वस्तू नाशिवंत. समर्थांनी काय सांगितले? पदार्थ वस्तू काय म्हणजे जी प्रत्येक पदार्थ किंवा वस्तू जी आपल्याला दिसते ती काय आहे हो, नाशिवंत आहे. हा तर आपल्याला अनुभव आहे. काय जे जे डोळ्याला दिसतंय ते काय आहे, नासणार आहे. कल्पांत काळी कधी ना कधी ते नासणार आहे. म्हणून भगवंत हा पदार्थाहून काय आहे हो, निराळा आहे. म्हणजे परमात्मा हा सर्व पदार्थाहून काय आहे हो, वेगळा आहे. तो नाशवंत आहे का? नाहीये. तो काय आहे, असतच असे सर्व काळ. तो परब्रह्मच एवढं निर्गुण निराकार आहे. त्याला कोणता आकार उकार नाहीये. तो पण सर्वांमध्ये तो काय आहे हो, व्यापून आहे. परंतु सर्वांपेक्षा काय आहे, तो निराळा आहे. लक्षात घ्या. व्यापून आहे परंतु तो काय आहे, सर्वांपेक्षा काय आहे, निराळा आहे. आपल्या डोळ्याला जे जे दिसतंय म्हणजे देह दिसतात सगळे, जे काय पदार्थ वस्तू दिसते ती सगळं काय आहे हो, नाशिवंत आहे. आणि हा परमेश्वर जो अंतरात्मा आहे तो या परमात्मा जो सर्वांपासून काय आहे हो, निराळा आहे. देव विमळ आणि अचळ, शास्त्रे बोलती सकळ. तया निश्चळास चंचळ, म्हणू नये सर्वता. देव विमळ आणि अचळ. देव काय आहे, निर्मळ व निश्चळ आहे असे सर्व शास्त्रे सांगतात. त्या निश्चळ देवास चंचळ असे केव्हाही म्हणू नये. देवाला चंचळ म्हणायचं नाही. कारण काय हो, तो निश्चळ आहे, निर्मळ आहे. देव आला देव गेला, देव उपजला देव मेला. ऐसे बोलता दुरिताला काय उणे. बघा काय सांगतायत, देव आला व देव गेला, देव उपजला व देव मेला असे म्हटल्यास पापाला काय तोटा आहे. ही भाषा देवासंबंधी वापरण्यात पाप आहे. लक्षात घ्या. देवाविषयी अशी भाषा वापरणे काय आहे, पाप आहे असं समर्थ सांगतायत. जन्म मरणाची म्हणजे देवाला येणे नाही जाणे नाही असं आपण म्हणलं ना, देव येतो जातो तरी काय आहे, हे पाप आहे. हे समर्थांना सांगायचंय. देवाला येणे नाही जाणे नाही, तो असतच असे सर्व काळ. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वता. देव अमर ज्याची सत्ता, त्याशी मृत्यू कैसेने. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वता. आता उपजणे मरणे येणे जाणे दुःख भोगणे हे सर्व त्या देवाचे करणे आहे. म्हणजे देवाची करणे हे सगळं. तो देव ह्याचे कारण असून ह्या कारणाहून ह्या कार्याहून देव काय आहे हो, वेगळा आहे. त्याला येणं नाही जाणं नाही आहे का, तो असतच आहे सर्व काळ. त्याने हे निर्माण केलंय. हे सगळी जी म्हणजे ही सगळी लीला कोणाची आहे हो, त्या भगवंताची. येणे जाणे दुःख म्हणजे उपजणे मरणे येणे जाणे दुःख भोगणे हे सर्व त्या देवाचं करणं आहे. मग देव हा करताय म्हणजे देव ह्याचे कारण असून या कारणाहून म्हणजे कार्याहून तो काय आहे हो, वेगळा आहे. त्याला ह्या गोष्टींना फरक पडत नाही. अंतकरण पंचप्राण बहुतत्वी पिंड ज्ञान, या सर्वांस आहे चळन. म्हणून देव नव्हेती. अंतकरण पंचप्राण म्हणजे अंतकरण पंचप्राण वगैरे अनेक तत्वांचे शरीर किंवा ज्ञान महाकारण देह ह्यास चलन असल्यामुळे ती काही देव नव्हेत. कारण ही चंचल. ही सगळं काय आहे हो, अंतकरण पंचप्राण हे काय आहेत, बहुतत्वी पिंड ज्ञान हे काय चंचल आहे. आणि देव काय आहे हो, निश्चळ आहे. लक्षात ठेवा. एवं कल्पने रहित तया नाव भगवंत, देवपणाची मात तेथे नाही. एवं कल्पने रहित काय सांगितलंय,
कल्पनेच्याही जो पलीकडे, त्यास काय म्हणावे? भगवंत म्हणावे. देवपणाची गोष्टही तेथे नाही, कारण देवपण ह्यात कल्पना आली. देव तर कल्पनेच्याही काय आहे हो? पलीकडचा आहे. म्हणजे त्याला कल्पनाही काय पडत नाही आपण म्हणतो. म्हणजे कल्पनाही काय होत नाही देवाला. हे म्हणजे कल्पना, देव पण ह्यात म्हणलं तरी त्यात काय आली? कल्पना आली. आणि देव काय आहे? कल्पनेच्याही पलीकडचा आहे. तव शिष्ये आक्षेपिले, तरी कैसे ब्रह्मांड केले, करतेपणे कारण पडले कार्यामध्ये. आता लगेच शिष्यानं बघा, तेव्हा शिष्याने प्रश्न केला लगेचच की हे ब्रह्मांड कसे झाले? ब्रह्मांडाचा कर्ता निर्गुण म्हटल्याने त्या निर्गुणाच्या ठिकाणी कर्तेपणा, कर्तृत्व हा गुण येतो. व ज्याच्या ठिकाणी गुण असतो तो स्वतः दुसऱ्याच्या कर्त्याचे कार्य होतो. म्हणजे कर्तृत्व गुणामुळे कर्ता हाच कार्य झाला. अर्थात त्या कार्याचा कर्ता पुन्हा कोणीतरी शोधला पाहिजे. असं कोण म्हणते? शिष्य म्हणतोय की काय? ब्रह्मांड निर्माण केले म्हणून कर्तेपणे कारण, म्हणजे हे सगळं कारण घडले. तर मग हे कर्तृत्व गुणामुळे कर्ता कारण हाच कार्य झाला. अर्थात त्या कार्याचा कर्ता पुन्हा कोणीतरी शोधला पाहिजे. बघा लगेच आशंका पडते आपल्याला. आणि शंका आली की शंकेचं निरसन समर्थ आपलं करतात. द्रष्टेपणे द्रष्टा दृश्यी, जैसा पडे अनायासी, करतेपणे निर्गुणासी गुण तैसे. काय सांगितले? द्रष्टे म्हणजे द्रष्टा, पाहणारा. हा द्रष्टपणामुळे म्हणजे पाहण्यामुळे, स्वतः पाहणारा असल्यामुळे सहजच दुसऱ्या पाहणाऱ्याचे दृश्य होतो. त्याप्रमाणे सृष्टी कर्तृत्व निर्गुणाकडे दिले की त्या निर्गुणाच्या ठिकाणी कर्तेपणाचा काय येतो? गुण येतो. म्हणजे काय सांगितलं? द्रष्टेपणा द्रष्टा दृश्यी, जैसा पडे अनायासी, कर्तेपणे निर्गुणाशी गुण तैसे. म्हणजे कर्तेपणामुळे निर्गुणाच्या ठिकाणी कर्तेपणाचा काय येतो? गुण येतो. ब्रह्मांड करता कवण, कैसी त्याची ओळखण, देव सगुण की निर्गुण मज निरोपावा. कोण सांगते? शिष्य सांगतोय. काय? ब्रह्मांड करता कवण म्हणजे त्याचप्रमाणे तेव्हा ब्रह्मांडाचा करता कोण, त्याला कसे ओळखावे. तसेच देव सगुण की निर्गुण आहे हे काय करा मला सांगा. असं कोण म्हणतोय? शिष्य सांगतोय. समर्थाने अखंड प्रत्येक समासात ओळख कोणाची दिली हो? देवाची. आता हा समास पहिला देवदर्शन. देवदर्शन नाम आहे, लक्षात घ्या. आणि दशक काय आहे? ज्ञान दशक मायेत भवनाम. म्हणजे आपण कसं मायेमध्ये अडकलोय आणि या मायेमध्ये अडकलेल्या असताना देवाची काय घ्यायची? आपल्याला ओळख घ्यायची. एवढं सोपं आहे का? एवढं काय आहे का? सोपं आहे का हो? नाहीये. म्हणून काय? म्हणून एक शिष्याचा काय प्रश्न आहे? ब्रह्मांड करता, ह्या सृष्टीला निर्माण करणारा कोण आहे, त्याची ओळख कशी घ्यायची? देव सगुण आहे की निर्गुण आहे हे काय करा मला सांगा. एक म्हणती त्या ब्रह्माते, इच्छा मात्रे सृष्टी करते, सृष्टी करते त्या परते कोण आहे? एक काय म्हणतात? एक म्हणती त्या ब्रह्माते. म्हणजे काय जण काय म्हणतात? उत्पन्न सृष्टी निर्माण करणारे या ब्रह्माशिवाय कोण आहे? इच्छा मात्रे करून सृष्टी निर्माण करणारे हे ब्रह्मच आहे असे कोणी म्हणतात. म्हणजे काय हो? कोणी काय पण म्हणतं. म्हणजे ह्या इच्छा मात्रे करून सृष्टी निर्माण करणारे हे ब्रह्मच होय. आणि कोणी म्हणतंय सृष्टी उत्पन्न करणारे त्या ब्रह्माशिवाय कोण आहे? म्हणजे कोणाच्या शंका कशा असतात. आता असो हे बहुबोली, सकळ माया कोटून झाली, ते हे आता निरोपली पाहिजे स्वामी. असू द्या, काय जे प्रश्न असतील ते असू द्या. पण आता हे बहुत बोलणं झालं. मग काय म्हणतात की
निराकार निर्गुण ब्रह्मापासून सगुण साकार माया कशी झाली, कशी निर्माण झाली. आता हे पुष्कळ बोलणे पुरे झाले. ही सर्व माया कोठून उत्पन्न झाली ते मला स्वामींनी सांगावे. असं कोण म्हणते? शिष्य म्हणतोय. काय? जाऊ द्या, जे असेल ते झालं, पुरं झालं, परंतु आता ही माया कोठून निर्माण झाली हे काय करा, मला निरूपण द्या. ऐसे ऐकोनी वचन वक्ता म्हणे सावधान, पुढले समाशी निरूपण सांगिजेल. समर्थांनी आपल्याला नेहमी आपल्या शंकेचं काय केलंय हो, निरसन केलंय. मग आता आपण प्रश्न काय विचारलाय, शिष्याने प्रश्न काय विचारलाय, निराकार निर्गुण ब्रह्मापासून सगुण साकार माया कशी उत्पन्न झाली हे मला काय करा, सांगा. आता समर्थ काय म्हणतात, ठीक आहे. असे शिष्यानं असं विचारल्यानंतर समर्थ काय म्हणाले की पुढच्या समासात काय करू, याचं आपण निरूपण करू. त्यासाठी पुढचा समास काय हो, पुढच्या समासात सावधपणे काय कर, ऐक. ब्रह्मी माया कैसी झाली, पुढे असे निरोपली, श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे. आता काय हो, ब्रह्म्यापासून माया कशी उत्पन्न झाली, म्हणजे ह्याचं ब्रह्माच्या ठिकाणी माया कशी झाली ह्याचे विवरण पुढील समासात केले आहे. हे ऐकण्यास श्रोत्यांनी काय केली पाहिजे, वृत्ती सावध केली पाहिजे. कारण काय हो, ऐकायचंय तर काय करायचंय, समर्थांनी सांगितलंय की ब्रह्मी माया, आता ब्रह्मापासून माया कशी निर्माण झाली ह्याचे निरूपण समर्थांनी आपल्याला काय दिले व पुढील समासात दिलेलं आहे. त्या काय समर्थ म्हणतात ते सावधपणे ऐका. कारण आपल्याला काय पडतात, शंका येतात, शंका आशंका संशय निर्माण होतो परमार्थामध्ये. मग त्यासाठी काय करायचंय, श्रवण करायचंय. पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण, जेणे होय समाधान साधकांचे. पुढे हेची निरूपण म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय की पुढं हेच निरूपण स्पष्ट करून सांगितले आहे. ते श्रोत्यांनी काय करावं, श्रवण करावं, जेणे काय होईल, त्यांचं समाधान होईल. असं निरूपण म्हणजे साधकांचे समाधान होईल असे निरूपण पुढील समासात दिले आहे. ते श्रोत्यांनी काय करावं, सावधपणे श्रवण करावे. मग आपल्याला या समासामध्ये काय एक गोष्ट लक्षात आली, काय हो, देव हा आपण समजतो तसा देव नाही. आपल्या कल्पनेत जो देव आहे त्या कल्पनेच्याही पलीकडचा तो काय आहे हो, देव आहे. तो अंतरीचा अंतरात्मा आहे. पर आपल्याला काय घेतली पाहिजे, त्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख घेता आली पाहिजे. कारण कसं आहे हो, अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख झाली तरच आपल्याला काय होईल, या 84च्या फेऱ्यातून काय होईल हो, सुटता येईल. अन्यथा काय होईल, आपल्याला सुटता येणार नाही. त्यासाठी समर्थांनी एवढं बाळबोध, सुरुवातीला समर्थांनी पहिलीच ओवी काय सांगितली हो, श्रोती व्हावे सावध, विमळ ज्ञान बाळबोध, गुरु शिष्यांचा संवाद अति सुगम पर्येसा. म्हणजे काय केलंय हो, विमळ ज्ञान, शुद्ध असं ज्ञान आपल्याला दिलंय. अनेक उदाहरणांवर म्हणजे अनेक काय सांगितले तो सिद्धांत सांगितलेत. अनेक उदाहरणं देऊन लहान बाळाला जसं आपण समजून सांगतो त्याप्रमाणे समर्थांनी अखंड प्रत्येक ओवीमध्ये अनेक उदाहरणं दिलेत, जेणेकरून आपल्याला काय व्हावं, सहज निरूपण काय व्हावं, समजावं. अशा भाषेत समर्थांनी काय केलंय हो, निरूपण केलंय. तरी पण आपल्याला काय होतोय, संदेह निर्माण होतोयच. दाखवले शेवट श्रोत्यांनी काय केली, लगेच आशंका घेतली. तरीही समर्थ रागवतायत का? समर्थ रागवत नाहीत. समर्थांनी सांगितले की पुढल्या समासात काय करा, अत्यंत सावधपणे काय करा, मी निरूपण करतो, तुम्ही काय करा, अत्यंत सावधपणे श्रवण करा. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण, जेणे होय समाधान साधकांचे. मी पुढल्या समासात पण काय देतो, निरूपण देतो. ते निरूपण साधकांनी काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, जेणेकरून साधकांचे काय होईल, समाधान होईल. असे निरूपण. आणि समर्थ खरोखर हे सगळं निरूपण कुणासाठी केलेलं आहे हो, आपल्यासाठी केलंय. सूक्ष्माहून सूक्ष्म उदाहरण देऊन, विमळ बाळबोध देऊन आपल्याला काय केलंय, समर्थांनी
समजून सांगितलंय, अखंड समजून सांगितलंय. म्हणून आपण काय करायचं, अखंड ह्या निरूपणाचं काय करायचंय व श्रवण करायचंय, जेणेकरून आपल्या मनाचं काय होईल व समाधान होईल. आपल्या शंका, ज्या ज्या शंका आपल्यामध्ये उत्पन्न होतात, निर्माण होतात, त्या शंकेचं निरसन करण्याचं काम कोण करत आहेत, अखंड समर्थ करत आहे. आपल्या निरूपणातून अखंड करत आहेत. आपल्याला फक्त काम काय करायचंय, अखंड काय करायचंय व श्रवण करायचंय. श्रवण केल्यामुळं काय होणार आहे, त्या परब्रह्माची आपल्याला काय होणार आहे व ओळख होणार आहे. अन्यथा आपल्याला काय हो, कोण परब्रह्म आहे ते काय होणार नाही, कळणार नाही. नाहीतर त्या माणसासारखी आपली अवस्था होईल. अखंड कुणातही आपण काय होणार, कुत्र्या मांजरात आपण देव शोधत बसणार. तशी अवस्था आपली, भ्रमक अवस्था आपली होऊ नये म्हणून समर्थाने आपल्याला काय दिले व अखंड निरूपण दिले. आणि अखंड काय करायचंय, आपण समर्थ अखंड निरूपण देत आहेत. आपण अखंड काय करायचंय, ते निरूपण श्रवण करायचंय. अखंड श्रवण करून आपल्या मनाचं काय करून घ्यायचंय व समाधान करायचंय. आपल्या शंकेचं काय करायचंय, निरसन करायचंय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.